अचानक यावं लागलं मला अथर्वच्या शाळेमध्ये. कशासाठी, काय आणि काय झालं की बाबा मला असं अर्जंटमध्ये शाळेत यावं लागलं की बोलवावं लागलं. तर माझी तब्येत चांगली नसतानासुद्धा मला यावंच लागलं. एवढं अर्जंट काय होतं तर पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही कळेलच. तर हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं. तर नेहमीप्रमाणे मी विचारत आहे की तुम्ही कशा आहात, मस्त मजेतनं. तर सगळे मस्त मजेतच राहा. तर मी गावाकडे जाणार होते, त्याच्यासाठी केली होती मी खरेदी. तर खरेदी अगोदरच केली होती, फक्त व्हिडिओ यायला थोडासा लेट झालेला आहे. आणि काय खरेदी केलेली आहे काय नाही म्हटलं चला थोडीशी शेअर पण करावं. कारण की मी भांडणाचे व्हिडिओ न टाकता जे आपण म्हणजे घेतो, खरेदी करतो, कुठं जातो, कुठे येतो, म्हणजे शॉर्टकट जे आपण जे आनंदाचे क्षण आहेत हसत खेळत ते दाखवतो. जे की जेणेकरून की दुसऱ्यालाही प्रोत्साहन म्हणजे हे मिळतं की बाबा ठीक आहे, म्हणजे नाही का भांडण वगैरे नाही आहे, वाईट कमेंट वगैरे येत नाही आहेत, लोक बघतील की किंवा स्किप करतील आणि जातील. तर असो, तर असे मी म्हणजे ड्रेस वगैरे घेतले होते. कारण की आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती झालेलं असेल आणि त्यात माझी तब्येत खूप झालेली आहे, म्हणजे मी आता प्रेग्नेंट आहे त्याच्यामुळं. तर मला कपडे काही बसत नव्हते. तर तुम्ही ड्रेस बघू शकता. तर हे कपडे नाही का मी मोठ्या साईजचे घेतले होते, जे की मला पहिली एम साईज बसायची, आता डबल एक्सेल वगैरे साईज लागती. आणि मला असं शाळेत वगैरे मीटिंगला वगैरे किंवा दवाखान्यात वगैरे जाताना सुद्धा एकसुद्धा असा ड्रेस नव्हता की मला बसेल किंवा मला येईल. तर तुम्हाला जसं की बोलले मी, ह्याच्यावर माझे व्हिडिओसुद्धा असतील. कारण की हा व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे. म्हणजे हा व्हिडिओ माझ्याकडं पडून होता आणि माझ्या लक्षातच नव्हतं. तर ही म्हणजे शॉपिंग मी अगोदरच केली होती की मला आज ना उद्या गावाकडं जायचं आहे किंवा मग मला इथं जरी शाळेत वगैरे जायचं आहे, त्यासाठी मला कपडे वगैरे बसत नाही आहेत, पॅन्ट्स असू किंवा टॉप्स असू. म्हणून मी थोडीशी खरेदी केली होती आणि तीच दाखवत होते मी तुम्हाला, जी खरेदी केलेली होती. आणि भरपूर केली होती, म्हणजे भरपूर म्हणण्यापेक्षा 3 ते 4 टॉप घेतले होते आणि 2 पॅन्ट घेतल्या होत्या. त्या पॅन्ट पण आता नंतर तर काही येणार नाहीत, आताच तब्येत आहे तोपर्यंत ते येईल. आणि टी शर्ट पण तुम्ही माझ्या एखाद्या व्हिडिओ म्हणजे ब्लॉगमध्ये बघितला असेल. टी शर्ट घेतला होता मी, खूप मोठा होता, तर मला नाही आवडला. मी एकदा घातलं होतं तर त्याच्यावर आर होतं आणि मी असं म्हणत होते की हार माझ्या मिस्टरांचा आहे, असं मी दाखवत होते, म्हणजे इशारा करत होते त्यातच. आणि 2 परकरसुद्धा घेतले होते, एमर्जन्सीला समजा नाही का असावेत माझ्यासोबत, म्हणजे आपले डेली असतात ते साड्यांवर वगैरे घालण्यासाठी असतात. आणि नंतर मी मिशोवरनं पण 2 टॉप ऑर्डर केले होते, पण हे टॉप मला बिलकुल बसले नव्हते. हे पण मी ही शॉपिंग करायच्या अगोदर ते व्हिडिओ म्हणजे हे घेतले होते, टॉप घेतले होते आणि ते मला बसले नाही, म्हणून मला नंतर हे टॉप घ्यावं लागले. तर तसे टॉप खूप चांगले होते, फक्त मला बसत नव्हते, कापड वगैरे चांगलं होतं. तर मी अथर्वला आता शाळेतून घ्यायला आली होती. तर कशासाठी काय, तर आम्ही गावाकडे जाणार होतो, मला अर्ज वगैरे द्यायचा होता, त्यासाठी मी स्कूलमध्ये गेलेली होती. आणि म्हणजे आता शाळेत अथर्व कमीत कमी 3 ते 4 महिने येणार नाही आहे. आणि नंतर मग आम्हाला जायच्या अगोदरच आम्ही पूर्ण असं जे मला आवडतं खायला वगैरे ते सगळं एन्जॉय करून जायचं. कारण की मी गावाकडे गेल्यावर म्हणजे खायला असं नाही की होत नाही, पण आपण बाहेर जाणार आणि खाणार हे तर होत नाही. तर मला छोले भटुरे वगैरे आवडत होते, म्हणजे खावेसे वाटत होते, म्हणून आम्ही स्पेशली गेलो होतो. तर तिथं सगळंच घेतलं होतं, डोसा, बर्गर, पिझ्झा आणि हरा भरा कबाब. मला जे म्हणजे तिथं जे मेनूमध्ये दिसेल का ते मी मागवत होते. आणि जास्त नाही, थोडं का होईना खात होते. इथं पनीरचा पिझ्झा होता, पण इतका बेकार, ते फक्त वरनं पनीर आणि चीज टाकलेलं आहे आणि बाकी तर काय पावच होता. आणि नंतर मग घेतलेलं होतं ज्यूस, कारण की आमचे हे कोल्ड कॉफी ते पिणार होते. तर मी म्हटलं मला काय नको, आपलं ज्यूस पिलेलं बरं. तर व्हिडिओ बी करत होती आणि खात बी होती. आणि तुम्ही बघतायच, प्रत्येक गोष्ट घेतली आणि प्रत्येक गोष्टीची
टेस्ट पण बघितली. आता कमीत कमी हे असं खाताच येणार नाही आहे मला खूप दिवस तरी, महिने तरी.